नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ओंकार. पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज 1 जानेवारी आहे. अचानक सुट्टी भेटली. तर घरात बसण्यापेक्षा म्हणलो कुठेतरी जावं. तर लोकेशन बघत होतो, तर बघता बघता एक लोकेशन चांगला एक भेटलेला आहे. लोकेशन तो म्हणजे इस्कॉन टेम्पल, जो ठाण्याला बनलेला आहे. नवीनच आहे, जवळपास 1 वर्ष पण नाही अजून झाले असं मान्य सांगतो. नवीनच लोकेशन आहे. तर मी आता तिकडे जातो. तर मनात आलं की ब्लॉग बनवावं. तर आता मी निघालोय. अचानकच ब्लॉग चालू केला, तर निघालो आता मी. तर चला तिकडे जाऊया. जेवढं काही दाखवतोय ब्लॉगमध्ये तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. इस्कॉन टेम्पल ठाण्याच्या बाळकुम पाड्यामध्ये आहे. तिथे जर तुम्हाला कमी खर्चात जायचं असेल तर तुम्ही ठाणा स्टेशनपासून 15 रुपयामध्ये बसने तुम्ही जाऊ शकता. फायनली मी पोहोचलेलो आहे. खूप टाईम झाला, ट्रॅफिक वगैरे पण खूप होती. तरी पण मी जवळपास 10 मिनटं चालत आलो. ऑटोने आलो असतो तर ट्रॅफिकमध्ये मला अडकायला लागला होता. माझा आता आवाज तुम्हाला किती येतो हे मला माहीत नाही, कारण की ट्रॅफिकचा गाड्यांचा वगैरे खूप आवाज येतो. तरी पण मी शूट करतो. मी आता जवळपास पोहोचलेलो आहे. मी आता तुम्हाला दाखवतो, इथूनच दाखवतो. हे बघा, आता ही बिल्डिंग आहे. ही जी बिल्डिंग आहे ती पिरामल वैकुंठची बिल्डिंग आहे ही, आणि तिथे बाजूलाच आहे टेम्पल. आता इथून दिसत नाही. आता दाखवतो तुम्हाला ते पुढे जाऊन. हा बघा, हा मंदिर आहे. ट्रॅफिक खूप आहे आता इथे. मी आतमध्ये पोहोचलो आहे. खूप गर्दी पण आहे इथे, तुम्हाला मी एकदा दाखवतो. आणि हे बघा, तुम्हाला एकदा मंदिर बाहेरून मी असं दाखवतो पूर्णपणे. कोणाला भागवत होता वगैरे घ्यायचं असेल तर इथे घेऊ शकता तुम्ही. गाभाऱ्यामधील राधाकृष्ण यांची मूर्ती बघून मन खरंच खूप प्रसन्न झालेलं आहे. राधाकृष्ण यांची मूर्ती खरंच खूप सुंदर आहे, अप्रतिम मूर्ती आहे.
आशा करतो की तुम्हाला सुद्धा दर्शन घेता येत असेल. माझ्याकडनं जेवढं दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि खरंच मूर्त बघून खूप मन प्रसन्न झालेलं आहे. मंदिराबाहेर जे कोरीव काम आहे ते खरंच खूप अप्रतिम आहे. त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण यांच्या वेगवेगळ्या प्रतिमासुद्धा कोरल्या गेलेल्या आहेत. आणि महाभारतामध्ये जे काही घडलेलं आहे त्यामधल्या काही घडामोडी इथे या प्रतिमेद्वारे इथे कोरल्या गेलेल्या आहेत. खरंच हे सुद्धा खूप सुंदर आहे. तुम्ही सुद्धा एकदा बघू शकता. खरंच खूप सुंदर आहे. इस्कॉनची जी मंदिरं आहेत ते जगभरात 500पेक्षा जास्त मंदिरे आहेत. त्यामधील हा एक मंदिर आहे. खरंच खूप सुंदर मंदिर आहे. तसेच बाहेर गार्डनमध्ये हत्ती, गोरिला, सिंह यांच्यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे टोपियारी सुद्धा बनवलेले आहेत. ते सुद्धा खरंच खूप सुंदर आहेत. संध्याकाळ सुद्धा आता होत आले, त्यामुळे आता मंदिराच्या बाहेरील संध्याकाळचा जो दृश्य असतो, मंदिर संध्याकाळचा कसा दिसतो हे मी तुम्हाला एकदा दाखवतो आणि व्हिडिओ संपवतो. अजून दाखवण्यासाठी खूप काही होतं, पण मला जेवढं व्हिडिओमध्ये दाखवता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल, माझं जर कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त तुमच्या मित्रांकडे ही व्हिडिओ माझी पोहोचेल. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.